वंचित बहुजन आघाडीला आम्ही जिंतूरमध्ये पाठिंबा दिला ना, म्हणजे घेतला तर दिला बी ना आम्ही 5,000 कोटी रुपये अल्पसंख्याक समाजासाठी मी मंजूर केली, शासनाकडून पाठपुरावा केला. 35 वर्षाचा प्रश्न आम्ही एक झटक्यात आमदारचे अगोदर काढला निघाले. आमदार झाल्यावर बघा ना तुम्ही त्याचं कार्य अहवाल हे वरपुडकर साहेबांनी छापायला पाहिजे, बाबाजी छापायला पाहिजे. त्यांचे कार्य अहवाल काय, कारखाने बंद पाडणार, सोदगिरी बंद पाडणार, बँक बंद पाडणार. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। एडवोकेट अफजल बेग 96 परभनी विधानसभा से 2024 के महाराष्ट्र असेंबली चुनाव लड़ रहा हूँ। मुझ पर 3 क्रिमिनल केसेस दाखिल हुई थी, उसका रिकॉर्ड नीचे दिए हुए इंडेक्स में है जो इस चैनल पर प्ले किया जा रहा है। मतदाराचे प्रश्न जे आमदारला सोडविता आले नाही ते प्रश्न मी सोडले आणि मागासवर्गीय समाजाचे अनेक प्रश्न आज 15 वर्षापासून वसतिगृह, मागासवर्गीय वसतिगृह, मुलीचा मुलाचा वसतिगृह नाही. 15 वर्ष हे इथले जे राजकर्ते आहेत मागासवर्गीय समाजाच्या मुलाला एज्युकेशन वंचित ठेवण्याचा पाप इतरांनी करत आहे इथल्या मुलासाठी. तर मला हे आज जे 2024 ची निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्षाकडून मी उमेदवार म्हणून निवडणुकीला समोर जात आहे आणि हे निवडणूक मध्ये विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढत आहे. जे विकास आम्ही मागील 2 वर्षापासून तळागाळाच्या लोकांपर्यंत केला आणि तळागाळाच्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं आणि हे निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारमुळे मागासवर्गीय मताचे विभाजन आणि ओबीसी मताचे विभाजन होऊ लागले होते. मग आज जे निर्णय बाळासाहेबांना घेतला, पहिले तो मी बाळासाहेबांचे मनापासून त्यांचे हात जोडून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एक अल्पसंख्याक समाजाच्या एक मुलावर विश्वास दाखविला आणि मला त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या त्यांचे पक्षाचा मला पाठिंबा दिला. हे दुसरी गोष्ट हे सांगणार आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचे जे उमेदवार होते जिंतूरचे त्यांचा पाठिंबा आमचे साहेबांना, आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरेला दिलेला आहे. त्यांचा पाठिंबा पाथरीमध्ये घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा आम्ही वंचित बहुजन आघाडीला दिला. ते पत्र आलेलं आहे. मी आमचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे माधव जानकर साहेब त्यांचा पण मी हात जोडून त्याचा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना आभार व्यक्त करतो त्यांना की आज मोठा निर्णय 2 नेते माधव जानकर साहेब आणि बाळासाहेब यांची स्वतःची वोट बँक आहे, त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मोठा निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे 2 नेत्यांना. त्याचा निश्चितच फायदा निवडणुकीला आणि मताच्या रूपाने आम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटणार आहे. त्याच्यासाठी पत्रकार परिषद आम्ही बोलली आणि आज पत्र आला अधिकृत आणि त्याच्यासाठी लोकांपर्यंत मेसेज जाणं गरजेचं आहे. मताची विभाजन न होण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. माधव जानकर साहेब आणि बाळासाहेबांच्या आदेशाने पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. मॅच पहिलेच जिंकलेली आहे विकासाच्या जोरावर आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद भेटल्यावर तो बघायचं कामच नाही. बाळासाहेबांच्या आदेशावरच मतदान होते. बाळासाहेबांना जेव्हा आदेश काढला की शहीद व्हायला पाठिंबा दिलेला तो मागासवर्गीय समाज असो, ओबीसी समाज असो, इतर जे बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे ते मताचा आशीर्वाद मलाच देणार आहे. म्हणून बाळासाहेबांचा आदेश मानणारा एक मोठा वर्ग आहे, खूप मोठा मतदान आहे. 100% आम्हाला आशीर्वाद. आता हे पत्र तर इतकं व्हायरल झालेलं आहे, मतदारपर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे ऑलरेडी.
कम्युनिस्ट सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही आता इथं युट्यूबवर काही दाखवलं की लगेच 1 लाख लोक बघायला. त्यामुळे मतदारसंघापर्यंत तळागाळापर्यंत आमचा मेसेज गेलेला आहे आणि 100% बाळासाहेबांना पाठिंबा दिल्यामुळे आम्हाला मोठा आशीर्वाद बाळासाहेबांचा भेटणार आहे आणि 100% 23 तारखेला आमचाच गुलाब. आघाडीचे पत्रकार परिषदमध्ये आता मी दौऱ्यावर होतो. उद्या सकाळी सगळे पदाधिकारी माझ्यासोबत येणार आहे आणि आम्ही समन्वय घडवून पुढचं काम करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण पदाधिकारी आमच्यासोबत येणार आहे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी सर्व असते. जेव्हा बाळासाहेबांनाच पत्र काढलं तर पदाधिकारीचा विरोध करायचं काय आहे? बाळासाहेबांचा आदेश अंतिम आदेश असते. त्यामुळे बाळासाहेबांचं पत्र निघाल्यावर कोणता पदाधिकारी विरोध करायचं काही कारणच नाही. मी परभणी ग्रामीण सोनपेठामध्ये दौरे करत होतो. मला 4-5 वाजता पत्र भेटलं. त्याच्यामुळे नियोजन लवकर झालं आणि बाळासाहेब काही दौऱ्यावर होते. त्यामुळे बाळासाहेबांचा आदेश त्यांना आलेला आहे. उद्या आम्ही सगळं समन्वयाची आमची एक मीटिंग होईल. आम्ही जोरात कामाला लावू. 2 मोठे नेते, फार मोठा निर्णय. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. याच्यावर मी काय बोलू शकतो? बाळासाहेब आणि माधव जानकर साहेब फार मोठे नेते. आता त्यांनी दोघं एकत्र येऊन निवडणूक लढली 100% सामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटू शकतो. वंचितचे अधिकृत उमेदवार बाळासाहेबांचा आदेश आल्यावर मला नाही वाटतं कोणी बाळासाहेबांच्या आदेशला करू शकतो. शेवटी पार्टीचे ते मालक आहे. आता माधव जानकर साहेबांना मला काही आदेश देत तुम्ही त्यांना आदेशलाही करू शकत नाही आणि मला नाही वाटते मागासवर्गीय समाजाचा कोणता कार्यकर्ता बाळासाहेबांच्या आदेशला डावलू शकते. आणि शेवटी पार्टीचे मालक बाळासाहेब आहे. नाही मान्य आहे, परंतु शकते मी मागासवर्गीय समाजासाठी 100 कोटी रुपये इथं मंजूर केलं. मुलीचा वसतिगृह असू दे, सर्व असते कार्यकर्त्याला. शेवटी बाळासाहेबांनी जे निर्णय घेतलेला असते ते निर्णयाला कोणी डावलू शकत नाही. आणि बाळासाहेब जे निर्णय घेतले, आमच्या साहेबांना मी निर्णय घेतला ना. वंचित बहुजन आघाडीला आम्ही जिंतूरमध्ये पाठिंबा दिला ना. म्हणजे घेतला तर दिला बी ना आम्ही. आणि त्यांचे ते बी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी खेडमध्ये आहे ना तिथं जिंतूरमध्ये. त्यांना आम्ही पाठिंबा दिला. इथं पाठिंबा आम्हाला बाळासाहेबांना 40 नाही मोठंच झालं ना मागासवर्गीय समाजामध्ये. तळागाळाचे संबंध आहे ना माझे मागासवर्गीय समाजामध्ये. हे बघा ना, याला कदम, अनिल ढवळे, सतीश वाकडे, दादा भाऊ अजून तर आले नाही हो. तिकडं ते भाऊ पंडित भाऊ, ते पत्रकार भाऊ, अजून किती दाखवतो तुम्हाला. माझ्या अवती मागास काय करायचं मला उद्या हा समाज तुमच्या पाठीशी 100% उभा राहिला. समाज पहिले भविष्यात त्यांच्यासाठी काय, तुमची काय भूमिका असणार आहे? यांच्यासाठी काय कराल तुम्ही? आमदार झालात काय करणार? आमदार व्हायचे अगोदरच आम्ही काम करून दाखवलेला. वस्तीगृह 65 कोटी रुपयाचा मंजूर केलेला. 15 वर्षाचा ते प्रश्न होता. पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये मी मंजूर केले. रिनोव्हेट करून मोठा पुतळा आम्ही बसविणार भावादेवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलसाठी 2 कोटी रुपये केले. आज सगळ्यात मोठा अनिल ढवळेचा वार्डाचा विषय होता. सतीश वाकड्याच्या वार्डचा विषय होता. 1100 घर. त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाज किती असेल? 400 लोकांना न्याय द्यायचं काम आम्ही केलं. रेग्युलाइज केलं. मालकी खाण्यामध्ये त्यांचे नाव लावलं. भोगणदार उडी देण्यात किती वर्षापासून होता? 35 वर्षाचा प्रश्न आम्ही एक झटक्यात आमदारचे अगोदर काढला निघाले. आमदार झाल्यावर बघा ना तुम्ही मतदारसंघाला चेहरा मोहरा बदलायचं काम. परभणीतला एका विजन प्लॅन तयार आहे. ब्लूप्रिंट तयार आहे. आम्ही तुम्ही बघा काम करून दाखवू. नुसतं आम्ही नुसते घोषणा नाही करणार आहे. हे लोक घोषणा करते, नाऱ्याला फोडते, काम काहीच नाही करत. आज मागासवर्गीय वसतिगृह याच्यामध्ये किती रोड, किती फंड आहे? 25 कोटी. नाही मागासवर्गीय समाजामध्ये रस्ते केले आपण 2 कोटी रुपये आणले, कामं केली पूर्ण. मातंग समाज 25,000 पेक्षा जास्त आहे मतदारसंघात. त्यांच्या पण बऱ्याच अडचणी. मातंग समाजाचे समाज मंदिर पूर्ण आता 3 मंजूर केले. 3 कोटी आले. पैसे येऊन पडले. केंद्र होणार. ते 3 समाज मंदिर भव्य दिव्य बनणार. आणि मातंग समाजासाठी एक अनुभव साठेचा पुतळा जे रस्त्यावर आहे त्याची जागा घेऊन भव्य पुतळा मी माझ्या स्वखर्चानं बसलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा खर्चेसाठी 1 कोटी रुपये आणले. ते तिथं जागा थोडी मोठी करून तिथं AC हॉल करणार. आणि ते पुतळा जे आहे तो वरी उचलून 1 कोटी रुपये ते पुतळा खालच्या सिमेंटसाठी निधी मंजूर बी केला. वरचा पुतळा
चांगला भव्य दिव्य पुतळा मी बसविणार तिथं. कडे मोठ्या दिवस राहिले. कामाच्या जोरावर निवडणूक लढत. आज सरदेराव काका मराठा समाज पासून हे मराठा समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते, ओबीसी समाजाचे, मुस्लिम समाजाचे सुद्धा एक दिग्गज इथले नेते उभे आहेत. काही इफेक्ट होईल का तुम्हाला काय वाटतंय? मुस्लिम समाज त्यांच्याकडे किती वेळ तुमच्याकडे किती राहील? 5,000 कोटी रुपये अल्पसंख्याक समाजासाठी मी मंजूर केली. शासनाकडून पाठपुरावा केला. डिवायडेशन होईल का मतदानाचं मुस्लिम समाजाचं? कार्य अहवाल छापलं मी काय काम केलं. आमदारनं छापायचं असते, मी आमदार नसताना छापलं. अल्पसंख्याक महामंडळाला 30 कोटीची हमी होती, 700 कोटी केली. अल्पसंख्याकची मुलं शिकण्यासाठी, विदेशला जाण्यासाठी स्कॉलरशिप 30 लाख पर्यंत मोफत केली. उर्दू मदरशाला 2 लाख रुपये अनुदान होतं, 10 लाख केले. अल्पसंख्याक वस्तीमध्ये रस्ती नाली लाईटसाठी 1250 कोटी केली. वेगळे वेगळे कामं ते कुठे घेतात अण्णा नसताना मुंबईत मेळावा घेतला अल्पसंख्याक समाजाने. मग अल्पसंख्याक समाजाला माहित नाही का सईद खान निवडून आला, कोणी आला निवडून. मग आता तर मोठा आशीर्वाद भेटला ना बाळासाहेबाचा, बघायचं कामच नाही. आता ताकद वाढली तुमची? ताकद नाही सर, बाळासाहेबाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ना. आव्हान व चितपट होईल. आव्हान जनता देईल, हे करेल, मताच्या रूपाने. शेवटचा प्रश्न सर कुठे समाजासाठी बंद केलं. आणि हे कोटी रुपयाचं कार्य अहवाल हे वरपुडकर साहेबांनी छापायला पाहिजे, बाबाजी छापायला पाहिजे. त्यांचे कार्य अहवाल काय? कारखाने बंद पाडणार, सोदगिरी बंद पाडणार, बँक बंद पाडणार. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें. बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी खबर सबसे पहले आप तक पहुंच सके.